बरोबर स्कोरर म्हणाला 4 धावा लेग बायचे आता इथं हे 4 धावा 4 धावा त्या बॅक कटचे सिरीजला होम 11ची टीम बोलवतो कर्णधार भूपेश घरत आणि ओम इलेव्हनचे सर्व प्लेयर्स स्कॉट त्याने पॅवेलच्या दिशेने यायचंय. रणजित पाटील स्कोरर रणजित पाटील आणि पहिलाच सामना आजच्या दिवसातील काय क्रिकेट रसिक प्रेक्षकाच्या भेटीला आला. 82 धावा म्हणजेच एका हाती सामना कुठेतरी जिंकेल असं वाटत होतं जय गणेश 11 संघ. पण मात्र काय एका बाजूने ताबडतोब फलंदाजी करण्यामध्ये यश आलं. समिता 11 संघाचे 2 आक्रमक फलंदाज रोहन आणि राकेश यांनी कमाली. ओम इलेव्हनच्या सर्व प्लेयरने पॅवेलियन जवळ यायचंय. ओम इलेव्हनचा सर्व स्क्वॉड पॅवेलियनच्या जवळ यायचंय. आणि याचाच मात्र परिणाम समिता 11 संघाने विजय संपादन केला. थांबायचं आहे. चला स्टार्ट करायचंय. सिद्धार्थ 11 आणि सीमा देवी 11 संघामध्ये आपण पाहतोय हा सामना. नाणेफेकीचा विजय संपादन करून सिद्धार्थ 11ने मात्र क्षेत्ररक्षण निवडले आणि निवेदन केलंय. ओ क्या बात. यावेळेस मात्र फटका जातोय की काय. यस आउट ऑफ द पार्क. लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. आणि मात्र पहिल्याच चेंडूवर येतोय षटकार. सांघिक तर वैयक्तिक खातं खोललं जातोय. यावेळेस मात्र वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न. पंच सांगतात की वेगासोबत मात्र दिशा नाही आणि पंचाचा इशारा येतोय की या इट वाईड डिलिव्हरी. ऑफिसच्या खूपच बाहेर चेंडू फेकलाय. अवंत धावसंख्येचे टोटल मध्ये 1 धाव ऍड होईल. 7 धावा धावफलकावर येतात. पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल आणि येथे मात्र एक संधी होती 38 सर्कलमध्ये. बिडॉनला पण झेल सुटला जातोय. 2 धावा निश्चितच ऍड केल्या जातील टोटल मध्ये. आणि येथे कव्हर चांगलं मिळत नाही आणि काय ताळमेळ खराब पाहायला मिळतोय तिथे. आणि तिसरी चौथी धाव किती धावा मिळवतात आणि पंचांचा काही इशारा येतोय. किती धावा आहेत. 3 धावा 4 धावा. ओ धावून इथे 4 धावा पूर्ण केल्या. 4 धावांनी धावसंख्या वाढेल. 11 धावा धावपळकावर आल्या आहेत. इथे मात्र विकेट होती तिथे 4 धावा गमावल्या गेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळते त्याप्रमाणे क्षेत्ररक्षणाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळत नाही. क्षेत्ररक्षक हे पाठीचा कणा असतात त्या गोलंदाजाचा आणि गोलंदाजाला सहकार्य असतं. पण इथे मात्र तसं पाहायला मिळालं नाही. या 4 धावांनी धावसंख्या वाढेल
11 धावा पहिल्या षटक मार्गस्थ असताना सीमादेवी 11 संघाच्या आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत आणि अतुल फलंदाजी करतोय. ऑन स्ट्राईक वर आहे अनिकेत, तर नॉन स्ट्राईक एंडवर खेळतोय अतुल. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी मात्र वेगवान चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता येईल. काय वेग आहे गोलंदाजाकडे, काय क्षमता आहे. भेदक गोलंदाजी करतोय, पण पहिल्या चेंडूवर ज्याप्रमाणे प्रहार केला तर बॅकफुटवर फेकण्याचा प्रयत्न, पण येथे मात्र कमबॅक करतोय गोलंदाज सनी. स्कोर तेथे स्थिर राहील. 11 धावा धावपळकावर आले आहेत. आजच्या दिवसातील दुसरा सामना खारपाडा प्रीमियर लीग 2022 पर्व, आणि काय शानदार आयोजन. यावेळी लोवर फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरून. पंचांचा इशारा येतोय यस मॅक्झिमम षटकार. आणि 17 धावा धावपळकावर येत आहेत. काय रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. इथे खरं तर सिंगल डबलवर मात्र कमी कॉन्सन्ट्रेट केलं जातं. षटकार आणि चौकार फ्लाइंग शॉट्स आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी फुटवर फेकलेला चेंडू पंचांचा इशारा येतोय. नो डाऊट फलंदाज बाद होईल. पहिला झटका लागतोय. अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन. आई शपथ, आई शपथ, आई शपथ, आई शपथ. अरे प्रेमाचा रंग दिसला पाहिजे या गाण्यासाठी. आणि पहिले 4 चेंडूंमध्ये 17 धावा खर्च केल्यानंतर मात्र कुठेतरी दबाव, एक प्रेशर आलं होतं. पण हे प्रेशर रिलीज करण्यासाठी विकेट खूप महत्वाची होती, आणि विकेट सनी या गोलंदाजी मिनवली. अनिकेतला बाद केलं, कारण अनिकेत काय प्रहार करत होता. वैयक्तिक 16 धावा जमावल्या 3 चेंडूंचा खेळ करताना आपल्या संघासाठी. आणि एवढेच मात्र नौका खेळाडू मैदानामध्ये दाखल होईल. ॲज अ पिंच हिटर म्हणून रुपेश मैदानावर दाखल होतोय. Once again, you can see right arm over the wicket. यावेळी पेस विथ बाउन्स. क्या बात आहे. बॅक ऑफ द विकेटला चेंडू पकडला जातो यष्टीरक्षकाकडून, आणि पंचांचा इशारा येतो की षटक क्रमांक 1 देखील संपला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावसंख्या सीमादेवी 11 संघाच्या लागली जात आहे. 17 धावा, 1 गडी बाद. आई बाबा आणि साई बाबाची शपथ. अशीच पाहिजे आपल्याला, अशीच पाहिजे आपल्याला. माजी सदस्य ग्रामपंचायत राजश्री पाटील यांचं येथे आम्ही स्वागत करत आहोत, आणि त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच, जो अगोदरचा सामना झाला त्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे तो राकेश घरत. राकेश घरत यांनी तो यायचं आहे आणि आपलं मॅन ऑफ द मॅच स्वीकार करायचं आहे. आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलं होतं संतोष ठाकूर याच्याकडनं. एक चांगली खेळी गेली होती राकेश ठाकूर. मॅन ऑफ द मॅचसाठी आता पहिल्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच जात आहे राकेश घरत. माजी सदस्य राजश्री पाटील, संतोष ठाकूर यांनी 500 रुपये कॅश द्यायचे. संतोष ठाकूर
आणि यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ द लेंथ चेंडू पकडला जातोय. काय क्षेत्ररक्षण, काय दर्जेदार क्षेत्ररक्षण, पण कॅनॉट प्रोटेक्ट दी सिंगल रन. एका धावेने धावसंख्या वाढेल. आणि दुसरे षटक मार्गस्थ असताना धावपळीवर धावसंख्या लागली जात आहे. एक गडी बाद 18 धावा. आणि यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेग चेंडू. काय चांगलं कव्हर तेथे पाहायला मिळते, पण एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या वाढेल. 19 धावा धावपळीवर आल्या आहेत. थांबा, खेळ थांबवायचा आहे. 1 मिनिट थांबवायचा आहे. तर महिला संघटक शिवसेनेचे आपण पाहतोय सौभाग्यवती राजश्री घरत याचा देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सन्मान केला जातो. यथोचित मान सन्मान केलं जाईल. खारपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सन्माननीय संजयदादा घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजश्री ताईंचा सन्मान करायचा आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या खऱ्या अर्थानं स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन महिला संघटक शिवसेनेच्या आपण पाहतोय सौभाग्यवती राजश्रीजी नितीन घरत यांना सन्मानित केले जाते. आणि वाईट धाव्याने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होत आहे 22 धावा झाल्यात. दुसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र काय चेंडू फेकलाय. पेस विथ बाउन्स. चेंडू जातो सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इरथाव चेंडूची सांगता होईल. संस्कृती लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रसार माध्यमाच्या द्वारे आपण घर बसल्या देखील ही स्पर्धा खारपाडा प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे हे आपण पाहू शकाल. काय उत्तम आयोजन आहे. प्रायोजक देखील आहेत या स्पर्धेसाठी. यावेळी शॉर्ट ऑफ द लेंथ कव्हर पॉइंट रिजनला 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या आपण पाहते संयमरित्या वाढत चालली आहे. धावसंख्या होत आहे 23 धावा. एक गडी बाद. आणि दुसरे षटक देखील संपलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली जात आहे. सीमादेवी 11 संघाची. एक गडी बाद 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर मात्र काय कमबॅक केले. कंजूस गोलंदाजी करताना गोलंदाज दीप याने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि टोटल आपण पाहिलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपळकावर लागल्या गेल्या आहेत. आणि आपण पाहतोय इथे एक उत्कृष्ट समालोचक म्हणून या स्पर्धेसाठी इथे उपस्थिती झालेली आहे. ते म्हणजेच गावठाण गावचे आमचे सुप्रसिद्ध उरणचा बुलंद आवाज म्हणजेच विपुल येथे उपलब्ध झाले. तर विपुलला देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर यायचं. आपले देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. गेली 3 वर्ष अगोदर आम्ही ओवळ्याच्या मैदानावर विठ्ठल रखुमाईच्या मैदानावर 2 जण एकत्र भेटलो होतो. त्यानंतर मात्र आज तो दिग्ध शर्करा योग आलाय. पुन्हा एकदा विपुल आणि माझी जोडी इथे आपल्याला पाहायला मिळेल. खारपाडा प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे. तिसरे षटक घेऊन येतोय सनी.
यावेळी काय वेगवान गोलंदाजी करतोय, कमबॅक कशाला म्हणतात हे पाहायला मिळालेले आहे. कारण पहिल्या षटकामध्ये जरी का 17 धावा खर्च केल्या असतील तरी पण मात्र संघनायकाने दाखवलेला विश्वास सनीवर आणि त्या प्रकारचा विश्वास इथे सिद्ध करतोय. पण काय कमालीचं कमबॅक केलंय ते दीप या गोलंदाजानं. फक्त 6 धावा खर्च केल्या. 5 षटकांची इनिंग असेल आणि संघनायकाला विनंती असेल की आपण 25 मिनिटाच्या अवधीमध्ये ही 5 षटकं फेकणं गरजेचं आहे. मैदान नसताना मात्र मैदान उपलब्ध केलं रातोरात आपण पाहिलं तर ओव्हर नाईट मध्ये हा मैदान तयार केलं. यावली मात्र काय वेगवान गोलंदाजी, पंचांकडे अपील केले जाते आणि कॉट बिहाइंड विकेट बाद होते, फलंदाज बाद. अतुल बॅक टू द पॅव्हिलियन. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने तुझी धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. आणि येथे मात्र सलामवीर दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर होत आहेत. पहिला षटक सुरुवात चांगली मिळाली होती सीमादेवी 11 संघाला, पण त्यानंतर मात्र कमबॅक केलंय ते म्हणजेच सिद्धार्थ 11 संघानं. यावेळेस मात्र दुसरा विकेट मिळतोय. सनी काय गोलंदाजी करतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावपळकावर धावसंख्या लागली जात आहे. 23 धावा 2 गडी बाद. आलेले सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक वाडीतील आणि मग ग्रामपंचायत खारपाडा सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. यावेळी त्याच वेगाने तीच दिशा बीट केलं जातोय फलंदाजाला. धावसंख्या मात्र तेथे स्थिरावते. 23 धावांवर 2 विकेट. तिसरे षटक मार्गस्थ आहे. सीमादेवी 11 संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी धावसंख्येला रोग बसलाय. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी, पण पंचांचा इशारा येतोय की या सिटीचं वाईट डिलिव्हरी, कारण ऑफ इस्टच्या खूपच बाहेर चेंडू फेकला गेलाय आणि पंच संतोषजी चौधरी साहेब आहेत. निश्चितच नामवंत क्वालिफाईड पंच आहेत आणि सर्व रत्नागिरी गुजरात आउट ऑफ स्टेटला या पंचांनी कामगिरी केलेली आहे. न्यायमूर्ती म्हणून भूमिका बजावलेली आहे. यावेळी मात्र बॅकफुटला जातोय चेंडू. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडू पकडला जाईल. आणि 1 धाव मिळेल. 25 धावा धावपळकावर झाल्यात. दोन्ही क्वालिफाईड पंच आहेत. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग पंच म्हणजे शैलेशजी चव्हाण सर, त्यानंतर प्रमुख पंच म्हणजे संतोष जे चौधरी सर, आणि या वेळेस मात्र कॉट बिहाइंड क्षेत्ररक्षक तैनात. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाही, फलंदाज बाद होईल. आणि यावेळेस मात्र काय उत्कृष्ट षटक फेकले गेलंय सनीकडून. 3 विकेट्स मिळवल्यात. 2 विकेट्स या षटकामध्ये मिळवल्यात. तर नौका फलंदाज खेळपट्टीकडे दाखल होईल. संजय यावेळी मात्र पायचीची अपील केली जाते. नो डाऊट पंचांचा इशारा येतो गगनाकडे आणि फलंदाज बाद होतोय. रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. या फेमस बॅट्समनची कशी दाढीच उडवली. या फेमस बॅट्समनची बघा दाढीच उडवली. आणि फलंदाज शफल झाला होता. जयेश मात्र मैदानाच्या बाहेर होतोय. पायचीतची अपील केली गेली होती. पंचाने मात्र कोणतीही वेळ घेतली आणि फलंदाज बाद ठरतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर धावपळकावर धावसंख्या जर पाहिली
तर 25 धावांवर 4 गडी बाद झालेत. पहिल्या षटकामध्ये विपुल जर पाहिलं तर 17 धावा आल्या होत्या, बिनबाद 17. तदनंतर पाहिलं गेलं तर मात्र येथे काय कमबॅक केलंय गोलंदाजानं. उर्वरित 2 षटकांमध्ये कितपत धावा जमावत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे, कारण 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 25 धावा धावपाडकर यावेळी मात्र ऑन स्ट्राईक वर असेल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत संजय दादा घरत. ऑन स्ट्राईक वर असेल आणि गोलंदाजी मार्कवर असणार आहे गोलंदाज राहुल. यावेळी पंचांकडे दाद मागितले होते पण पंच अपील पेटाळत आहेत. निर्धाव चेंडू घोषित केला जातोय. स्कोर रिमेन्स ॲज इट इज ऑन दी स्कोर बोर्ड. 25 धावा धावपाडकावर. चौथं षटक मार्गस्थ असताना खऱ्या अर्थानं आयोजकांची मात्र येथे टीम आपण पाहतोय. संजय घरत, कैलास रुठे, समाधान घरत, प्रवीण घरत, त्यानंतर महेंद्र घरत, मनोहर ठाकूर, भरत घरत आणि समीर मोरे. यावेळेस मात्र झेला पकडण्याची नामी संधी होती पण गमावला जातोय. झेला सुटला जातोय. 1 धाव मिळेलच. एका धावेने धावसंख्या वाढेल. 26 धावा धावपाडकावर येत आहेत. अतिशय संयमरित्या धावपाडकावर धावसंख्या जमावताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ सीमादेवी 11. चांगली सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये 17 धावा. तदनंतर मात्र धावसंख्येला अंकुश लागला जातोय. खारपाडा प्रीमियर लीग पहिल्या जर सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर 81 धावा आणि 82 धावांचं टार्गेट होतं आणि त्या 82 धावा 4 षटका म्हणजे 4 षटक आणि 2 चेंडूंमध्येच पूर्ण केल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने फेकलेला चेंडू बॅक ऑफ द हँड चेंज ऑफ द फेसचा वापर. पुन्हा एकदा क्रिकेटमधील दुसरं ब्रह्मास्त्र म्हणजे स्लोवर गतीचा चेंडू. निर्धाव चेंडू जाईल. एका धाबेसाठी मात्र येथे संघर्ष करावा लागतोय ते सीमादेवी 11 संघाला. धावसंख्या तिथेच ते रावेल. 26 धावा. यावेळी पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू आउटफील्ड खराब आहे. 3 क्षेत्ररक्षकांना चकून हा चेंडू बॅकवर्ड क्षेत्रामध्ये येथे क्षेत्ररक्षित केले जाते. 1 धाव 2 धावा पूर्ण केले जात आहेत आणि बॅट कट आहे. पंचांचा इशारा येतो की बॅटची एज घेतलेली आहे, आउटर एज घेतलेली आहे आणि 2 धावेने धावसंख्या वाढेल. 28 धावा धावपडकर होत आहेत. एकेरी आणि दुहेरी धावांवर मात्र येथे कॉन्सन्ट्रेट केले जाते. फ्लाइंग शॉटची खूप गरज असणार आहे कारण धावसंख्या खूप मंदावलेली आहे आणि धावसंख्या वाढवायची असेल तर या खेळाडूंना मात्र मोठे फटके मारणं गरजेचं होतं आणि ती गरज मात्र येथे पूर्ण करतोय हा फलंदाज साहिल. येतोय बॅट मधून एक दमदार षटका. आणि या षटकारांची धावसंख्या वाढेल अत्यंत वेगाने. 34 धावा. 4थं षटक चालू असताना सीमादेवी 11 संघाची धावती धावसंख्या आपण पाहतोय. 1 सेकंड फॉर कम बॅक राईट अबाउट द विकेट. शॉट ऑफ द लेग चेंडू सरळ शरीरावर आदळला जातोय पण 38 सर्कल मध्ये जोपर्यंत चेंडू पकडला जाईल येथे मात्र चांगलं कमबॅक आपण पाहतोय. चांगलं तालमेल, संवाद आणि कम्युनिकेशनच्या जोरावर मात्र 2 फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावाने धावसंख्या वाढते. 36 धावा धावपाडकावर पोहोचल्या जात आहेत. 4थं षटक देखील संपलं आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 22च्या स्वरूपामध्ये या 2 धावा पूर्ण केल्या जातील.
4 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकानंतर पाहिलं तर धावफलकावर 36 धावा जमा झाल्यात. शेवटचे षटक असेल. ऑन स्ट्राईक वर आहे संजय खरत आणि गोलंदाजी मार्कवर असणार आहे आणि वेल क्वालिफाईड पंचायत आपण पाहतोय संतोष सर चौधरी. आणि पंच सांगतायत की वाईट चेंडू आहे. अवांतर धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या आहे वाढेल धावसंख्या होत आहे. 37 धावा धावपाडकावर झाल्यात. तुषार गोलंदाजी करेल राईट मोर द विकेटने. यावेळी बॅट मधून येतोय फटका संजय खरत यांच्या आउट ऑफ द पार्क. एक मॅक्झिमम ह्यूज दर्जेदार षटकार. साऱ्या गावान फेमस झाला गजानन घरत संघ मालक त्यांचा गावागावान नावलई झाला. नक्कीच प्रत्येक संघाने मात्र येथे प्रत्येक संघाचं गाणं तयार केलेलं आहे. या षटकारांची धावसंख्या वाढेल. 43 धावा धावपळकावर झाल्या आहेत आणि या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक संजय घरत साठी आलेलं आहे. अनेक वर्ष जर पाहिले गेले तर या खेळाडूंनी मात्र मैदान गाजवली होती. पण बराच कालखंड जर पाहिला गेला तर क्रिकेट पासून वंचित पण मात्र खारपाडा प्रीमियर लीग साठी आपलं योगदान आणि ॲज अ खेळाडू म्हणून आपण पाहतोय मैदानावर मात्र षटकारांची बरसात करतोय संजय खरत. आणि गजानन घरत संघाचे ओनर्स यांच्याकडून आपण पाहतोय संजय खरत यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि काही उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र गोलंदाज तुषार कुठेतरी महागडं ठरतोय. यावेळेस केतन गोलंदाजी करेल. पुन्हा एकदा भिरकावून दिलेला चेंडू. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. लॉंग ऑन द रिचन मध्ये एक सहज लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. सहज झेल होता पण चेंडू जाते वन बाउन्स सीमापार दणदणीत चौकार. इशारा येतोय याचा. इट इज अ वाईट डिलिव्हरी. अपेक्षेच्या खूपच बाहेर चेंडू आहे आणि अवांतर धावसंख्येत टोटल मध्ये 1 धाव काउंट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या वाढेल. 48 धावा धावपळकावर झाल्यात. या षटकामध्ये मात्र धावांचा वर्षाव पाहायला मिळतोय कारण 25 धावांवर कुठेतरी धावसंख्येचा रथ अडला होता पण हा रथ पुढे नेण्याचं काम संजय खरत आणि साहिल करत आहेत. जसं साहिलच्या बॅट मधून षटकार आला तसा मात्र संजय खरत यांना देखील राहवलं नाही आणि त्याने देखील षटकार चौकार दुहेरी धावाने मात्र धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न. सीमादेवी 11 संघाची धावसंख्या होत आहे. 5वं षटक मार्गस्थ असताना फर्स्ट एड बॉक्स असेल तर मैदानावर प्रोव्हाइड करायचं आहे. खेळाडूला दुखापत झाली असावी. अठ्ठेचाळीस धावा धावपळकावर झाल्यात. बँडेज लावून घ्या. स्प्रे वगैरे नका मारू कारण ब्लड निघतोय.
यावेळी पुन्हा एकदा शॉट ऑफ द लेगचा चेंडू, पण पंचांचा पुन्हा एकदा इशारा येईल आमच्याकडे की वाईट चेंडू आहे. इथे मात्र अवांतर धावसंख्या जर पाहिली गेली तरी इनिंग मध्ये खूप पाहायला मिळाली. 49 धावा धावबाडीवर झाल्यात. एका धावेपासून एक धावा अर्धशतकापासून वंचित आहे. यावेळी पुन्हा एकदा भिरकावून दिलाय फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. आपण पाहतो क्षेत्ररक्षण तिथे मात्र फंबल होतोय. चेंडू जाईल, पंचांचा इशारा येतोय की 2 बाउन्स, सीमा पार, दणदणीत चौकार. आणि 53 धावा धावपाडकावर जमा झाल्यात. एका यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय काय खेळी करतोय संजय. क्रिकेटचे देखणे फटके आपल्याला त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय की यस, डाऊन द ग्राउंड, सीमा पार, चौकार. आणि 57 धावा आणि काय वैयक्तिक खेळी करतोय. 3 चौकार आणि एका षटकारानेशी. यावेळी पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू आणि यस फलंदाज बाद ठरतोय. आणि 57 धावा धावपाडकावर झाल्यात. अजूनपर्यंत या इनिंग मधील काही चेंडू शिल्लक असावेत, पण काय फलंदाजी कौतुक करावं लागेल. संजय खरंत लेजेंड क्रिकेटर आपण पाहतोय. मागील काही वर्ष आपण पाहिलं तर क्रिकेट पासून वंचित, पण आज मैदानावर गरज होती कारण टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झाले असताना मात्र स्वतःवर जबाबदारी घेतली आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी मात्र पूर्ण केली. यावेळेस मात्र ऑन स्ट्राईक वर फलंदाज. यावेळी शफल झाला होता फलंदाज. मिड विकेटला कोणती चूक करत नाही आणि फलंदाज बाद होतोय. तर ओम 11 संघाचे देखील इथे प्लेइंग 11 स्क्वॉड लिस्ट आलेली आहे. तर मी विनंती करतोय जय गणेश 11 संघाचा स्कीपर आणि ओम 11 संघाचा स्कीपर दोन्ही संघाच्या स्कीपरने इथे यायचं आहे. नाणेफेकीसाठी आपल्यासाठी पहिला पुकार असेल. कारपाडा गावातील एक ज्येष्ठ देवदत्त घरात यांनी पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. देवदत्त घरात भाजपाचे कार्यकर्ते यांनी पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की या इंटरव्हल मध्ये आपण नाणेफेकीचा कार्यक्रम संपन्न करून घ्यायचा आहे. जय गणेश 11 संघाचा स्कीपर आणि ओम 11 संघाच्या स्कीपरला विनंती असेल की आपण व्यासपीठाला कधी यायचं आहे. रुठे हे यांचं स्वागत करतील. 57 धावा आणि 58 धावांचं एक टार्गेट सेट केलं गेलं आहे.
शेखर म्हात्रे यांचं पण इथे स्वागत करण्यात येईल कैलास रुठे यांच्या हस्ते. शेखर म्हात्रे. तर आपण पाहतोय मान्यवर या व्यासपीठावर शेखरजी म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक कैलासजी रुठे यांच्या शुभ हस्ते सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जातील. तर निश्चितच आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं खारपाडा प्रीमियर लीग 2022 मध्ये सहर्ष स्वागत आहे. तिन्ही पण क्लास फ्रेंड आहेत, क्लासमेट. पाहूया या सामन्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या आम्ही मनापासून आभार मानत आहोत. एक जुनी आठवण म्हणावी लागेल, कारण क्लासमेट मिळणं खूप गरजेचं असतं. जुन्या आठवणी ताज्या होतात आणि तेच इथं पाहायला मिळत आहे. कैलास रुठे, शेखर म्हात्रे आणि राजश्री पाटील हे तिन्ही क्लासमेट आहेत. तिन्ही पण स्टेजवर बसलेले आहेत. त्यांचे पुन्हा एकदा आम्ही स्वागत करत आहोत. आणि निश्चित आपण पाहतो 58 धावा टॉस साठी देवदत्त घरत यांनी खालती जायचं आहे. स्टेजच्या पाहुणे दोन्ही प्लेइंग 11 घेऊन यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित क्लास पुढची मॅच चे दोन्ही कर्णधार आणि या दुसऱ्या सत्रासाठी निश्चितच उरण विभागाची शान म्हणजेच गावठाण गावाचा अभिमान म्हणजेच देवदत्त घरत यांच्या हस्ते इथे आता टॉस केली जाईल. विपुल ओम 11 आणि एकविराय. जय गणेश खारपाडा आणि एकविराई महेंद्र घरत आणि गजानन कोहली यांचा संघ. टॉच होत आहे देवदत्त घरत यांच्या हस्ते. तर विपुलला मी निवेदन करतो की आपण दुसऱ्या सत्राचं खेळाचं धावतं धावपळक आपण आपल्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांना सादर करायचं आहे. हॅलो, नमस्कार क्रीडा रसिकाओ. खारपाडा प्रीमियर लीग 2022 सीझन 2 आणि या स्पर्धेतील आपण सामना पाहतोय. सिद्धार्थ 11 विपक्ष सीमादेवी 11. प्रथमतः फलंदाजी करत असताना सीमादेवी या संघानं धावा बनवल्या होत्या. 57 धावा आणि 58 धाबांचं एक टार्गेट. गेम ऑनचा इशारा येतोय. पहिलं षटक P1चं पाहायला मिळेल. संतोष चौधरी मेनपंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेग पंच शैलेश चव्हाण गोलंदाज इथून दाखल होतील. 58 धाबांचं एक टार्गेट. 5 षटकांचा सामना. पहिला चेंडू चांगला खेळून काढलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक अप्रतिम आणि आज कॅच ऑफ द डे म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट मिळवली जाते. मोठं आव्हान प्रथमतः फलंदाजी करणारा सीमादेवी संघानं
समोर ठेवलाय. हे टार्गेट जर कंप्लीट करायचं असेल ना तर प्रत्येक षटकामागं तुम्हाला 15च्या सरासरीने चालावं लागेल. मोठमोठ्या धावा तुम्हाला इथून उभा कराव्या लागतील. कारण याच षटकामध्ये फक्त सर्कलच्या बाहेर 2 फलंदाज असतात. पण यावेळी अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क ठोकलाय षटकार. कोहली गल्लीत वरती कट करतो, आमचा विराट कोहली गल्लीत वरती कट करतो, गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो, गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो. षटकार ठोकलाय. फलंदाजाचा बॅट मधून येणार हा षटकार पाहायला मिळतोय. प्रवीणने ठोकलेला षटकार. डावखुराताचा फलंदाज एक चांगली आहे मात्र स्फोटक फलंदाजी पाहायला मिळते डावखुराताच्या फलंदाजांकडून. अतुलला बसलेला मार एकदम लोअर फुल टॉस स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय ओव्हर द रोप. मिळतील या चेंडूवर 4 धावा. सुरुवातीला 2 चेंडू जर पाहायला गेले तर गोलंदाजी करणाऱ्या अतुलच्या बाजूने गेले होते आणि त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये मात्र 10 धावा जमा केल्या. त्या म्हणजे फलंदाज प्रवीणच्या बॅट मधून षटकार आणि चौकार पाहायला मिळतोय. एक अप्रतिम फटकेबाजी अगदी खोलामध्ये हा चेंडू खेळून काढला होता. कार्पेटच्या साहाय्याने खेळलेला फटका अगदी ग्राउंड शॉट पण म्हणूयात. एक चांगला फटका इथं कन्वर्ट केला होता. इथं मिळाल्या जातील या चेंडूवर फक्त एकच धाव आणि एकेरी धावेनिशी 11 धावा धावपटलावर लागल्या गेल्या. सुरुवातीला ही स्पर्धा एक भव्य आयोजन पाहायला मिळते. बऱ्याच ठिकाणी आता मात्र क्रिकेटला थोडंसं प्रतिबंध घातलंय आणि आज मात्र पेन तालुक्यातील एक सन्मानाची अभिमानाची आणि एक भव्य दिव्य आयोजन म्हणूयात. खारपाडा प्रीमियर लीग एक सुंदर ट्रॉफ्या पाहायला मिळतात. प्रथमच आता मात्र ऑन स्ट्राईकला फलंदाज तैनात झाले असतील ते म्हणजे तुषार. पहिल्या चेंडूवर बाद झाले होते प्रसाद आणि त्यानंतर मात्र एक चांगली ज्या पद्धतीनं ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे डावखुराताच्या फलंदाजांना. यावेळचा चेंडू थोडासा शॉर्ट पद्धतीचा फेकण्याचा प्रयत्न होता. शरीरावर आदळणारा चेंडू थोडासा डिफेन्स पद्धतीने खेळलाय आणि इथून मात्र हे पहिले षटक इथं समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा डाव समाप्त झालाय आणि 11 धावा दापटला लागल्या गेल्यात. 58 धावांचा टार्गेट करायचं होतं. इथं येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र तुम्हाला हव्यात तब्बल 46 धावा. येस डीजे मास्टर. 24 चेंडू आणि 47 धावांची गरज. 24 चेंडू 47 धावा. इथून संघर्ष करावा लागेल दोन्ही संघांना कारण थोडीशी कठीण परिस्थितीने सामने आहेत आणि जर पाहायला गेलं तर आयोजकांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. आयोजक आमचे संजयजी घरत, समाधानजी घरत, भरतजी घरत, कैलास रुटे, प्रवीण घरत आणि समीर मोरे. ही स्पर्धा एक भव्य दिव्य आयोजन. बऱ्याच खरं तर खेळाडूंच्या मनातली स्पर्धा साकारताना पाहायला मिळते. गोलंदाज इथून दुसरी षटक हाताळण्याकरता जयेश पंचांच्या अगदी उजव्या बाजूनं. उजव्या त्याचा गोलंदाज आणि इथून मात्र लोअर फुल टॉस स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळ चेंडू थांबला गेलाय. थोडंसं आउटफील खराब आहे पण इथं मात्र मिळायला जाईल फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात 12 धावा. जे आपण पंचांच्या भूमिकेने पाहतोय संतोषजी चौधरी एक खूप मोठं नाव आहे. व्यावसायिक पंच, नामवंत पंच आहेत. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून सातत्यानं खूप मोठमोठं मार्गदर्शन ते करत असतात. सातत्यानं जर पाहायला गेलं तर मग टीके माळी, संतोष चौधरी आणि पंचांच्या भूमिकेमधले आमचे संतोष चौधरी हे फेमस जोडी आहे क्रिकेट क्षेत्रामधले. इथून एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात 12 धावा. गोलंदाज इथून दाखल झालेत. यावेळचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉय घेऊन शरीरावर आदळणारा चेंडू इथून मिळाला जाईल. या चेंडूवर एकेरी धाव. 13 धावा धावपटला लागल्या गेल्यात. इथून मात्र या स्पर्धेकरता आज टिकेमाळी सर 2 वाजता इथं दाखल होणार आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. कित्येक वर्ष त्यांचं आपण समालोचन ऐकत आलोय. सुप्रीमो चषकापासून अगदी अजून त्यांच्या शब्दांमध्ये तो गोडवा आहे. इथून मात्र डावखुराताचे फलंदाज ऑनस्ट्राईकला पाहायला मिळतील. प्रवीण ज्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार पाहायला मिळालाय. एक स्फोटक फलंदाज आहे. समोर मात्र तेवढ्याच चांगली गोलंदाजी करणारा जयेश यावेळी टोळावून दिलाय. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ
गोळीच्या वेगानं चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे, मिळतील 4 धावा. धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. 58चे तुम्हाला टार्गेट आहे आणि इथून चांगली फटकेबाजी करतोय प्रवीण नामे फलंदाज. त्याच्या बॅट मधून आता एक षटकार आलाय, 2 चौकार पाहायला मिळालेत. एक चांगली मात्र गोलंदाजी जयेशला करून द्यावी लागेल. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर जे नॉस्टॅक एंडला असणारे फलंदाज तुषार याच्या बॅट मधून आतापर्यंत मोठी फटके आले नाही आहेत, कारण त्याच्या बॅटच्या रडारमध्ये अजून एक प्रकारचा कुठल्या प्रकारचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. मात्र एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज एक स्फोटक फलंदाजी करतोय या मैदानामध्ये. सुरुवातीला 58 धावा हे थोडंसं कठीण वाटत होतं, पण इथून मात्र ही बॅटची वरची कडा पकडून वरती उडालेला झेल यष्टीरक्षक स्वतः गॅदर करतात आणि इथून मात्र एक मोठा फलंदाज प्रवीण होईल झेलबाद. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने तुझी धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. मोठा फलंदाज इथून बाद झालाय प्रवीण. वैयक्तिक 15 धावसंख्येवर तो बाद होतोय. 17 धावसंख्येवर दुसरा हादरा बसला जातोय, तो म्हणजे यावेळी सिद्धार्थ इलेव्हन या संघाला. एका बाजूने जर पाहायला गेलं तरी एक भव्यदिव्य अशी प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचं एक भव्यदिव्य असं आयोजन पाहायला मिळतंय. या सुंदर ट्रॉफ्या, आकर्षक ट्रॉफ्या अगदी प्रत्येक प्रेक्षकाला वाटतंय, प्रत्येक संघाला वाटते की ट्रॉफी आपल्या घरी यावी. तसा मात्र तुम्हाला खेळ करावा लागेल, कारण 58 धाबा इथून सेट करत असताना ज्या पद्धतीने प्रवीण खेळत होता, थोडंसं अजून थांबला असं तर अजून येणाऱ्या 18 चेंडूमध्ये मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले असते. पण एक चांगली गोलंदाजी ज्येष्ठ सुद्धा करून दाखवली. संस्कृती लाईव्ह मात्र आज ही स्पर्धा थेट कव्हर करते, थेट प्रक्षेपण आपण मोबाईलवर घरी बसल्या स्क्रीनवर पाहू शकताय. गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळाली. इथून या षटकातील अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपट्ट्यावर धावा लागल्या गेल्यात 17 धावा. 58चं टार्गेट सेट करायचं आहे. नवीन फलंदाज ऑनस्ट्राईकला पाहायला मिळतील, नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळतील सनी. एक चांगला फटका वाईड इश लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जातंय. फेकी मात्र होत नाहीये. एक धाव शॉर्ट असेल मात्र यस ही फक्त एकच धाव. मात्र अतिरिक्त आमचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. शैलेजी चव्हाण यांनी इशारा दिला की एकच धाव आहे या चेंडूवर. एकेरी धावेनिशी धावपट्ट्यावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 18 धावा. इथून 18 धावा धावपट्ट्यावर लागल्या गेल्या जातात. चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. इथून मात्र मिडल ऑर्डरच्या येणाऱ्या फलंदाजांनी विकेट सॅक्रिफाय न करता एक चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप. शरीरावर आदळणारा हा चेंडू अपील केली जाते. थोडासा आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त पाहायला मिळाला. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. 12 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपट्ट्यावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 2 बाद 18 धावा. गोलंदाज मात्र वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन आलाय अतुल हा गोलंदाज. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 40 धाबांची आता गरज. 18 चेंडू आणि 40 धाबा. इथून थोडंसं आता मात्र आव्हान कठीण होत चाललंय, पण छत्रपती शिवाजी महाराज कठीण परिस्थितीला कधीच डगमगले नाही. इथून तुम्हाला ती परिस्थितीला सामोरे जावे लागेल. इथून तो संघर्ष तुम्हाला करावा लागेल. इथून येणाऱ्या फलंदाजाच्या बॅटमधून मोठ्या धाबांची नक्कीच गरज आहे. ती म्हणजे सध्या सिद्धार्थ इलेव्हन या संघाला. मात्र चांगली गोलंदाजी करतात सीमादेवी इलेव्हन. गोलंदाज इथून अतुल ज्यांना पहिलं षटक फेकलं होतं, त्यांनी धावा खर्च केल्या होत्या. 11 आणि महत्वाची विकेट पहिल्या चेंडूवर प्रसादला त्याने बाद केलं होतं. येणारे 18 चेंडू आणि 40 धाबांची गरज सनी ऑन स्ट्राईकला इथं पाहायला मिळेल. शॉर्ट पद्धतीचा चेंडू चांगला कनेक्ट केलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावेंकरता. यात जर कॅच झाली असती ना तर चांगली कॅच पाहायला मिळाली असती. कॅच ऑफ द डे म्हणूयात, पण चांगला त्यांनी प्रयत्न केलाय. यावेळी अगदी खोलात दांडी गोल केली जाते. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज होतील त्रिफळाची बाद. या डेंजर बॉलरनी
अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. येणारे 16 चेंडू आणि इथून मात्र तुम्हाला 34 धाबांची अजून गरज आहे. येणारे 16 चेंडू आणि 34 धाबा. ज्या समेत आमचे राकेश गरत करुशीचे एक नामवंत समालोचक जोडले जातात. खरं एक स्पर्धा एक सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. कारपाडा प्रीमियर लीग 2022 सीझन 2 आणि या भव्य दिव्य ट्रॉफ्या आणि खेळाडूंची खरं तर या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची जी उत्कंठा पाहायला मिळते ना, स्पर्धेचा एक वेगळा जल्लोष आज मैदानामध्ये वेगळा पाहायला मिळाला आहे. येणारे 16 चेंडू आणि इथून मात्र 34 धाबांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये तैनात झालेत. रोहन यावेळचा चांगला स्ट्रोक अगदी बॅकफुटवर गेलं, बॅलन्स केला आणि उडवून दिला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. डीप पॉइंटच्या वरतून 1 बाउंड चेंडू जाईल ओव्हर द रोप. मिळतील इथून 4 धावा. धाबा धावपटला लागले गेल्यात. आता येणारे मात्र 15 चेंडू आणि इथून मात्र तुम्हाला 30 धाबांची गरज. प्रत्येक चेंडूवर आता 2 धाबा तुम्हाला बनवाव्याच लागतील या सामन्यामध्ये. येणारे 15 चेंडू आणि 30 धाबा सिद्धार्थ 11 या संघासाठी. चांगली इथून मात्र फटकेबाजी करतोय फलंदाज. खोलामध्ये चेंडू फेकला होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय अतुलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. हा खतरे गोलंदाज एका दुसरी ब्रेक थ्रू मिळून देतोय आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला सावरतोय. ही चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कारपाडा प्रीमियर लीग मध्ये करत असताना अतुलची पाहायला मिळाली. कारण यष्टांवर फेकणारे चेंडू तो सातत्यानं फेकतोय. एका दुसरा हाफ ट्रॅकर आला तर त्याला मात्र फलंदाज मात्र टोलावतात. यावेळी सुद्धा तसाच चेंडू टाकण्याचा प्रयत्न कॉफी विथ आपण पेस्ट म्हणूयात. अगदी त्याच गतीने चेंडू फेकला होता पण शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालं. इथून मिळाल्या जातील या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातात. त्या म्हणजे 29 धाबा, 29 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. अजून इथून तुम्हाला धाबा बनवायच्या आहेत. प्रत्येक चेंडू माग ज्या पद्धतीने मी म्हणालो की आता 2.2 न तुम्हाला सामोरं जावं लागेल. एकाच दुसरे मोठे फटके तुम्हाला लागावे लागतील. कारण षटकार जर पाहायला गेलेत ना थोडीशी दूरवर आहेत पण इथून ताकद सुरुवातीला जर लावलीत ना तर चांगले फटके तुमच्या बॅटमधून पाहायला मिळतील. लोअर फुल टॉस शपलून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअरले पंचांच्या अगदी डोक्यावरून हा झेल उडालाय. घेतला जातोय हा झेल आणि इथून मात्र फलंदाज होतील झेलबाद. या षटकातील हे षटक मात्र इथे संपलं जाते. 18 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटलावर धावा लागल्या गेल्यात 29 धावा. येणारे आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 29 धाबांची गरज. 12 चेंडू 29 धाबा. काय षटक म्हणावं लागेल कारण 15 चेंडू मध्ये 30ची गरज होती आणि त्या अखेरीस त्यांना गोलंदाजी करत असताना अतुलनं अप्रतिम गोलंदाजी केली. ज्या विकेट त्यांनी मिळवून दिल्या आपल्या संघासाठी. सुरुवातीला म्हणालो एका दुसरा फटका तो खातोय पण ब्रेक थ्रू आणि जास्त कमी धावा त्याचा देण्याचा एक मानस पाहायला मिळाला. इथून हे षटक हाताळण्याकरता 14 षटक हाताळण्याकरता गोलंदाज दाखल होतील. अनिकेत अप्रतिम त्याने एक झेल टिपला होता. असे अनिकेत 4थ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी तैनात आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत जे ऑस्ट्रेलियाला पाहायला मिळतील. दीप त्यांचा फटका मिड ऑफ मध्ये. इथं मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तक चौकार पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देणारा हा फटका. हा करता चेंडू अडवण्याचा प्रयत्न करायला हवा होता पण वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले आणि चेंडूवर 4 धावा मिळाल्या. 33 धावा दापटा लागल्या जातात. यावेळी बॅटची टॉप एज पकडून यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. इथून मात्र फलंदाज होतील अंपायर डिसिजन. यस फलंदाज मात्र इथे होतील बाद.
पहिल्या चेंडूत चौकार आला होता, पण त्यानंतर लगेच कमबॅक केलं या गोलंदाजांना. नवीन फलंदाज मैदानामध्ये तैनात झालेत जितेंद्र. अगदी हे फलंदाज आपण पाहू शकताय 7व्या क्रमांकावर 40+. थोडेसे इंजर्ड आहेत, मात्र नॉनस्ट्राईक एंडला. इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल फलंदाजांना, कारण हे थोडंसं कठीण आव्हान आहे. यावेळी या चेंडू पडल्यानंतर थोडंसं आपण पाहू शकताय गुडलेस पॉईंटवरून हा चेंडू उडवला गेलाय आणि मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथून यांनी कमबॅक करून द्यावं लागले या गोलंदाजाला, कारण सुरुवातीला पहिल्या चेंडूत चौकार आला होता, पण त्यानंतर त्यानं चांगली गोलंदाजी केली. ती म्हणजे अनिकेतच्या माध्यमातून चांगला फटका पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर इथे केलाय, एक चांगला ड्राईव्ह म्हणावं लागेल. 1 बाउंड चेंडू जातोय, सीमारेषा पलीकडे मिळतील या चेंडूवर यस 4 धाबा. सदोतीस धाबा धावपट्ट्यावर लागल्या जातात. 37 रन्स. चांगली फटकेबाजी, एक ऑफ मिड ऑफ आपण म्हणू शकता याची स्ट्रॉंग आहे. अजूनही 20 धावांची गरज, 21 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि इथून मात्र 21 धाबा. अनिकेत चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चांगली फटकेबाजी करतोय फलंदाज. येणारे 8 चेंडू आणि 21 धाबा. इथून हा चेंडू आपण पाहू शकता पडल्यानंतर अगदी उजवी इष्टीच्या अगदी बाहेर, आउटसाइड द ऑफ स्टंप म्हणूयात, शरीरापेक्षा दूर फेकण्याचा प्रयत्न मात्र दंडित केले जाते. गोलंदाजाला आव्हानरित्या इथे धाव जोडली जाईल. येणारे 8 चेंडू आणि इथून मात्र 20 धावांची गरज. यावेळचा चेंडू पडल्यानंतर थोडासा उस्तीत येणारा चेंडू जर पाहायला गेला तर या चेंडूला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाही. येणारे 7 चेंडू आणि इथून मात्र 20 धावांची गरज. 7 चेंडू आणि 20 धाबा तुम्हाला इथून कंपल्सरी चेसिंग कराव्या लागतील. 7 ला 20 बनवायचे आहेत. अनिकेत गोलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी उडालेला झेल क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथून मात्र फलंदाज होतील झेलबाद. सौरभने टिपलेला झेल. इथून मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. येणारे 6 चेंडू आणि 20 धाबांची गरज. 6 चेंडू आणि 20 धाबा. गोलंदाज इथून मात्र दाखल केले जातात. शेवटचं षटक हे निर्णायक षटक म्हणायला लागेल दोन्ही संघांसाठी. गोलंदाज इथून गजानन. येणारे 6 चेंडू आणि 20 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 6 चेंडू 20 धाबा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत जितेंद्र आणि राहुल अशी जोडी मैदानामध्ये आहेत. 6 चेंडू 20 धाबा. मोठे फटके आता इथून मारावे लागतील, कारण सुरुवातीला ज्या तुमच्या समोर आव्हान थोडंसं कठीण आहे, पण त्यानंतर जर पाहायला गेलात ना तरी आव्हान सोपं बनवायचं असेल तर मोठे फटके त्याच्या बॅट मधून यावे लागतील. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. गजानन यांना एक सिनियर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे, पण येणारे 6 चेंडू आणि 20 धावा. प्रेक्षकांची तेवढीच गर्दी पाहायला मिळते खारपाडा प्रीमियर लीग मध्ये. आज रविवारचा दिवस आणि क्रिकेट दिवस आपण म्हणू शकताय. 6 चेंडू 20 ची गरज. गोलंदाज दाखल झालेत गजानन. ऑनस्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकताय राहुल. यावेळचा चेंडू थोडंसं गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. यावेळी हा चेंडू आपण पाहू शकताय खेळण्याचा प्रयत्न होता, पण लेग बायच्या स्वरूपात इथं मिळाला जाईल एकेरी धाव. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी तुम्हाला हव्यात 19 धाबा. 5 चेंडू आणि 19 धाबा. गजानन चांगली गोलंदाजी करतोय. आपला अनुभव इथं मात्र पणाला लावतात. एक चांगली गोलंदाजी, एक कंजूशीभरी गोलंदाजी पाहायला मिळते. इथून मात्र मोठे फटके तुम्हाला लगावे लागतील. षटकार चौकारांची तुम्हाला इथून फटकेबाजी करून द्यावी लागेल. फलंदाजी करणाऱ्या यावेळी सिद्धार्थ 11 या संघासाठी. जितेंद्र एक 40+ म्हणून खेळाडू आहेत. पाहूया येणारे 5 चेंडू 19 ची गरज. यावेळी हा चेंडू पडल्यानंतर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुडलेस पॉईंटवरून हा चेंडू थोडासा उडवलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल ती म्हणजे सीमादेवी 11 या संघाची.
सुरुवातीला त्यांच्या समोर अडचणी आल्या होत्या फलंदाजी करत असताना, पण मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करून दिली आणि तिथून मात्र अतुलचं षटक, त्यानंतर मी म्हणेन अनिकेतचं षटक अप्रतिम पाहायला मिळाला. येणारे इथून 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. यावेळचा चेंडू पडल्यानंतर त्याच पद्धतीने चेंडू फेकले जातात. अप्रतिम गोलंदाजी इथून सांगतात करत तर सीमा देवी याचे सर्व खेळाडू, कारण हा सामना मात्र आम्हाला जिंकायचाच आहे. इथून कारपाडा प्रीमियर लीगची एका ट्रॉफीवर आम्हाला नाव करायचं आहे, असा खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 19 धाबा. 3 चेंडू 19 धाबा. इथून मात्र 3 मोठे फटके आणि त्यानंतर एका दुसरा अवंतर चेंडू आला तर या धावा बनवू शकतात. पण गोलंदाजी सध्या गजानन चांगली करतात. अप्रतिम त्यांची गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 चेंडू आणि 19 धाबा. शरीरावर आदळणारा चेंडू, थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळतंय. चेंडू पडल्यानंतर थोडंसं स्विंग पाहायला करतात ते. लेग बाय स्वरूपात मिळाली जाते एकेरी धाव. आतापर्यंत त्या बॅट स्वरूपात एकेरी धाव त्यांनी दिली नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. येणारे 2 चेंडू आणि इथून मात्र 18 धावेची गरज. 2 चेंडू 18 धाबा. यावेळचा चेंडू अगदी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये मात्र आता सीमादेवी 11 संघ हा सामना जिंकण्याच्या अगदी उंबरट्यावर आहे पाहायला मिळतोय. येणारा 1 चेंडू आणि 18ची गरज. 1 चेंडू 18ची गरज. एकतर्फी सामना क्रिकेटचा असू दे, आयुष्यामध्ये एकतर्फी क्रिकेटचा सामना असू दे आणि त्यानंतर आयुष्यामध्ये एकतर्फी प्रेम, यामध्ये मजा नसते. पण यावेळी हा सामना मात्र एकतर्फी पाहायला मिळतोय सीमादेवी 11 संघाच्या बाजूनं. यावेळी या चेंडू आणि हा सामना मात्र सीमादेवी 11 संघाने जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन बॉय. गावागावानं नाव लई झालं. हॅलो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अगदी 5व्या क्रमांकावर आले मिडल ऑर्डरला आणि त्यांनी 19 धाबा जमा केल्यात असे संजय घरत, मॅन ऑफ द मॅच. लगेच यायचं आपण व्यासपीठावर. मात्र जे स्क्वॉड बनवलेत, खेळाडू कक्ष जे बनवलेत, तिथं छोटी मुलं आहेत त्यांनी बसू नका. खेळाडूंना बसण्यासाठी त्या खुर्च्या आहेत अशी आयोजकांची आपल्याला कळकळीची विनंती आहे. तर आपण तिथून त्या चेअर्स